च्या बातमीपत्रामध्ये दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातमीचा अर्थात पावसात संदर्भातल्या बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। राज्यभरामध्ये आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातूनच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कोयना धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। संध्याकाळी 7 वाजल्यापासून 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांच्याकडून। सुजित, कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते, सध्या विसर्ग सुरू झालाय कोयना धरणातून, काय अधिक माहिती? हेमाली, खरं तर आजचं जे प्रशासनाकडनं पाणी विसर्ग सोडण्याचं प्रोव्हिजन होतं ते 4 वाजता होतं। मात्र एक छोटीशी दुर्घटनाच म्हणता येईल तशी घडलेली आहे की गृह विभागाची एक बोट होती, ती त्या दरवाजापर्यंत आली, मोकळी बोट होती, त्यामुळे जो 4 वाजताचा पाणी विसर्ग सोडण्याचा जो कार्यक्रम होता तो आता 5 वाजता करण्यात आलेला। आता 5 वाजता 6च्या 6 दरवाजे, सुरुवातीला 4 दरवाजे उघडले आणि त्यानंतर पूर्णतः 6च्या 6 दरवाजे कोयना धरणाचे उघडण्यात आलेले आहेत। कोयना धरणामध्ये आता जर आवक म्हटली तर साधारण 85 ते 90 हजार क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक होतीये। तर धरण व्यवस्थापनाने असा निर्णय घेतलेला आहे की आता सुरुवातीला पायथ्या गृहातनं साधारण 1050 विसर्ग आणि दरवाज्यातनं 10,000 असा एकूण 11,050चा विसर्ग आता चालू करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 7 नंतर साधारण 21,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग होईल आणि हाच पाऊस जर असा कंटिन्यू राहिला तर विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल। आता दुसरी एक महत्वाची म्हणजे कोयनेच्या विसर्गामुळे पुढं म्हणजे सांगली असेल, कोल्हापूर असेल या भागातील लोकांना फार अडचणींचा सामना करावा लागणार आहे। आधीच तिथली पाणी पातळी वाढल्यामुळे सकल भागामध्ये सांगलीच्या, कोल्हापूरच्या पाणी आधीच शिरलेलं आहे आणि आता या सगळ्या पाण्याला कोयनेचं पाणी मिळाल्यामुळं पाणी पातळी ही फार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन असेल आणि नागरिक असेल, एकंदर जर परिस्थिती बघितल्यावर फार मोठ्या अडचणींचा सामना या दोघांनाही करावा लागेल असं एक 2 दिवसात चित्र आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। हेमाली, नक्की धन्यवाद सुजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे नदीपात्राजवळच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे।